महाविकास आघाडीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये चूक माहिती दिली. आपलं जे काही संपत्ती आहे ती दाखवली नाही, त्याच्यातली काही लपवली, म्हणून त्यांच्यावरती सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. याचे काही व्हिडिओ यापूर्वी पण समाज माध्यमावरती आलेले आहेत. आमच्याकडे पण अॅनालायझरवरती माध्यमांनी ह्या बातमीवरती कसा पोल घेतला आणि तो कसं बेकायदेशीर असं सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केला. मी थोडीशी त्यांच्या चळवळीची जी पार्श्वभूमी आहे त्याच्या बाबतीमध्ये जरा मांडणी करायची आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळी ज्या न राजकीय, म्हणजे ज्यांना राजकीय विषय त्याच्यामध्ये आहेत पण त्या अराजकीय अशा आहेत, म्हणजे त्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणामध्ये नाहीत पण सगळे राजकीय विषय ते मांडतात, हाताळतात. अशा चळवळींची खूप मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून, जेव्हा समजा राजकारण हा विषय नव्हता, पण सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी लोकांनी लढणे, रस्त्यावरती येणे, संघटना स्थापन करणे. बच्चू कडूंच्या संदर्भामध्ये बाकीची मांडणी करताना असं म्हणतात की इतके मोठे करोडो लाखोचे घोटाळे होतात, त्याच्या तुलनेत हे काहीच नाही, फक्त एक तुमचं उत्पन्न, एक काहीतरी फ्लॅट आहे मुंबईचा, त्याची माहिती दिली नाही. इतरांसाठी गोष्ट वेगळी, पण बच्चू कडू हे एका संघटनेचे सक्रिय असे कार्यकर्ते आहेत. प्रहार म्हणून त्यांची संघटना आहे, दिव्यांगांसाठी आणि बाकीच्यांसाठी काम करणारी. अडचण तिथे आहे. आक्षेप कसा आहे की जेव्हा तुमची पार्श्वभूमी चळवळीची असते, तुम्ही चळवळीमध्ये प्रत्यक्ष सक्रिय असता, तेव्हा तुमचा उद्देश स्पष्ट असतो. तुम्हाला लोकांनी दिलेली जी सगळं मदत आहे, सहकार्य आहे, कार्यकर्ते रस्त्यावरती येतात, आपल्या पदरचे पैसे खर्च करून त्याच्यासाठी लढतात. दोन मध्ये फरक आहे. राजकीय पक्षांच्यासाठी कार्यकर्त्यांना पोसावं लागतं, त्यांना सत्तेचे तुकडे त्यांच्या तोंडावरती फेकावे लागतात. त्यांना काही ना काहीतरी लाभ भेटणार असेल तर कार्यकर्ते येतात, सत्ता असेल तरच पक्ष टिकतो किंवा सत्ता मिळण्याची आशा आहे. म्हणजे हे सगळं एक वेगळं गणित आहे. आपल्याकडे यापूर्वी सुद्धा चळवळीतल्या लोकांनी प्रत्यक्ष निवडणुका लढवलेल्या आहेत. म्हणजे निवडणूक लढणे आणि निवडून येणे ह्याच्याबद्दल आक्षेप नाही, असायचं काही कारणही नाही, पण त्याचा वापर त्या सगळ्यांनी, गणपतराव देशमुखांसारखं तर अतिशय विरळ उदाहरण आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेले, सगळ्यात जास्त सदस्य ज्यांचं आता मागत निधन झालं, शेवटपर्यंत ते कसं साधेपणानं राहिले, एसटी मधून फिरले, सगळ्यांना ते उदाहरण माहिती आहे. त्यांनी सगळा वापर प्रत्यक्ष आपल्या आमदारकीचा हा चळवळीसाठी केला. ND पाटील ज्यांचे निधन झालेले ते शेतकरी कामगार पक्षाचे होते. कम्युनिस्ट पक्षाचं तर अतिशय चांगलं उदाहरण आहे. आम्ही एरवी त्यांच्यावरती वैचारिकदृष्ट्या नेहमी टीका करतो, पण त्या सगळ्यांनी निवडणुका लढवल्या, पण त्या सगळ्या आपल्या ज्या काही पदं भेटले, आमदारकी, खासदारकीचा वापर, तेच त्याचा निधी पूर्णपणे पक्षाला द्यायचे आणि पक्षाकडून काहीतरी छोटं मोठं अल्प वेतन घ्यायचे. या सगळ्या लोकांनी आपल्याकडे गप्रप्रधान समाजवादी चळवळीतले इतके मोठे नेते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते राहिलेले. त्यांनी तर नंतर राहतं सगळं घर देऊन टाकलं चळवळीला. त्या ठिकाणी एक रुग्णालय उभं राहिलं मोठं. खूप उदाहरणं आहेत. ज्या शेतकरी संघटनेचा मी बिल्ला लावतो, शरद जोशी, ते राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी त्यांच्या मृत्यू पश्चामध्ये त्यांची सगळी जी संपत्ती होती ती चळवळीला देऊन टाकली. म्हणजे हे सगळे जेव्हा जेव्हा चळवळीतले लोक प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आले, निवडणुकीतून ते प्रत्यक्ष आमदार, खासदार झाले, त्यांनी त्याचा वापर चळवळीसाठी केला. आता फरक कुठे पडतो माहितीये का, की जेव्हा बच्चू कडू सारखे प्रत्यक्ष तिथे मंत्रिपदावरती बसतात. म्हणजे एरवी तुम्ही चळवळीमध्ये निवडणुका लढवता आणि तेव्हा तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसलेले असता, तोपर्यंत तुम्ही ह्या समाजाचे प्रश्न तीव्रतेने मांडत असता. तोपर्यंत तुमच्यावरती कोणी आक्षेप घेत नाही, की उलट तुमच्या मागे लोक असतात. तुम्ही सत्तेमध्ये जेव्हा बसता आणि आता तुमच्या हातामध्ये ज्याच्यावर तुम्ही आतापर्यंत टीका करत होते, बोलत होते, त्याच प्रत्यक्ष ठिकाणी ती सूत्र तुमच्या हातीमध्ये आलेली आहे. तो शकट ज्याला म्हणतात ना, त्याच्यात तुम्ही प्रत्यक्ष धोरण झालेला आहात. आता तुमची जबाबदारी जास्त आहे. जुन्या ह्याच्यामध्ये आपल्याला जसं म्हणायचे की राजाच्या माथ्यावरती ते केसानं टांगलेली तलवार असते. म्हणजे तिचं कारण हे आहे की तुझ्यावरती जबाबदारी जास्त आहे, तुला अजून जबाबदारीनं वागावं लागेल. म्हणून जर बच्चू कडू यांनी तेव्हा निवडणूक शपथपत्रामध्ये तुझ्या फ्लॅटची माहिती याचं राहून गेलेलं असेल, तर ही आता तुझी जबाबदारी आहे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. नंतर काय होईना, पण तुम्ही त्याच्यावरती ते खुलासा करणे. पण असं काही झालेलं नाही. आणि मग जेव्हा नंतर आढळून आलं, म्हणजे आता ही पण सरकार सत्तेवर येऊन 2 वर्ष होऊन गेलेले आहे. 2-2.25 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला कसं नाही आठवलं हे? किंवा ह्यांच्या बाबतीमध्ये नेहमीच लोक आधी सांगतात कसे ते पायी फिरायचे, कसे ते साध्या वाहनानं फिरायचे, किंवा मी त्यांना बरोबर हाताने घेऊन चालत त्या ठिकाणी कार्यक्रमाला कसं घेऊन गेलो. काही कार्यकर्त्यांनी आवर्जून त्याच्याबद्दलची माहिती आता शेअर केलेली आहे. मग हे नेमकं असं का बोलतात की आता ह्यांना गाड्यातून आणि घोड्यातून आणि सगळ्या बाकी AC मध्ये फिरावं लागतं किंवा त्याच्याशिवाय भागत नाही असं म्हणतात. एक
दुसरा गंभीर मुद्दा आहे की एखादी चळवळ ज्या कारणासाठी असते त्याच्या विरोधामधल्या ज्या काही गोष्टी होत असतील, आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा बाकीच्या बाबतीमध्ये तुम्ही ताडताड विधानसभेमध्ये यापूर्वी बोलत होते. मग आता जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधामध्ये निर्णय घेतले गेले तेव्हा तुम्ही गपचूप कसे बसले? तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या पदावरती शांतपणे कसे बसून राहिलात? राजू शेट्टींनी किंवा सदाभाऊ खोत यांनी किंवा आता हे बच्चू कडू यांनी हे सगळ्यांना जेव्हा प्रत्यक्ष पद सत्ता सत्ताधाऱ्यांच्या तुम्ही जवळ होता तेव्हा ही तुमची जबाबदारी होती. सदाभाऊही मंत्री होते. या सगळ्यांना ही जबाबदारी आपण पडते की तुम्ही ज्या चळवळीतून आलेला आहात, ज्या चळवळीचं मुख्य उद्देश जे होतं त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याच्या हिताला बाधा होणारं काही प्रत्यक्ष जेव्हा सरकारमध्ये घडतंय तेव्हा तुम्ही शांतपणे कसे बसू शकता? आज शेतकऱ्यांना जो नुकसान झाले वेगवेगळ्या निमित्तानं त्याची भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार मागं का आहे याचं उत्तर बच्चू कडू काय म्हणून देणार आहे? किंवा त्यांना ज्या ज्या प्रश्नावरती त्यांनी यापूर्वी आंदोलनं केली, ज्या ज्या प्रश्नावरती ते प्रत्यक्ष विधिमंडळात बोलले, त्या सगळ्यांची तड लावण्यात 2 वर्षामध्ये त्यांना किती आणि कितपत यश आलं ही अडचण होऊन बसत असते चळवळीतल्या कार्यकर्त्यांची. अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की यापूर्वी सुद्धा आपल्याकडे सामाजिक चळवळी कशा नेटरेटाच्या जयप्रकाश नारायणचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, आणीबाणी लादली, त्यांचं नेतृत्व विखरून म्हणजे उजळल्या गेलं, सगळ्यांच्या समोर ठसठशीतपणे आलं. पण नंतर त्या पक्षाला सत्ता भेटल्याच्या नंतर कुठलंही पद जयप्रकाशजींनी स्वीकारलं नाही. जो महात्मा गांधीचा संदर्भ मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिलेला होता की काँग्रेस ही एक चळवळ होती, आता ती संपली, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, आता तुम्ही तुमचे वेगळे ती बरखास्त करा आणि वेगळे राजकीय पक्ष स्थापन करा. मग हा नैतिक प्रश्न का नाही उभा राहत की हा जो सल्ला महात्मा गांधीचा होता, त्यांचं निधनही झालं 48ला, त्याच्यानंतर 52ला निवडणूक झालेली आहे, पहिली 4 वर्षामध्ये गेलेली आहेत. मग जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस बरखास्त करून स्वतःचा एक राजकीय पक्ष वेगळा का नाही स्थापन केला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दुसरं उदाहरण आहे. 1925ला संघ स्थापन झाल्याच्या नंतर राजकीय चळवळीत कार्यकर्त्यांनी यायचं त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, जनसंघ, आणि नंतर मग तो जनता पक्षामध्ये विलीन करून 80च्या नंतर भारतीय जनता पक्ष या नावानं सरळ दुसरा पक्ष म्हणून समोर आला. पण संघ म्हणून संघाच्या स्वरूपातलं काम चालू आहे ना. तसं काँग्रेसचं सेवादल म्हणून जे काही होतं किंवा काँग्रेस म्हणून सेवादल सारखी चळवळ म्हणून राहिली असती तर त्याचा अंकुश तुमच्या राजकीय पक्षावर राहिला असता. आज काँग्रेसच्या कितीतरी कार्यकर्त्यांना काँग्रेस सेवादल नावाची काही चीज आहे हीच माहिती नाही. कम्युनिस्टांचं मी उदाहरण यासाठी आवर्जून दिलं की त्यांच्या विविध कर्मचारी संघटनांमध्ये आणि याच्यामध्ये युनियनमध्ये काम करणारे असंख्य लोक आजही आहेत ज्यांनी कधीही कुठलीही ही सरकारी अशी पदं सत्तेची घेतलेली नाहीत. आजही त्या संघटना सगळ्या कार्यरत आहेत. असं कितीतरी ठिकाणी घडलेलं आहे. किंवा समाजवादी पक्षांचं सेवादल जे आहे ते क्षीण स्वरूपात का होईना आजही प्रत्यक्ष कार्यरत आहे. आजही बरंच संघ ज्या भाजपकडं आज केंद्रातली आणि विविध राज्यांमधली सत्ता आहे त्यांच्याकडे आज सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कुठलेही सत्तेच्या पदाचा दुरून सुद्धा संबंध नाही असे लाखो कार्यकर्ते तनमन धनानं त्या संघटनेसाठी काम करतात. मग बच्चू कडूंनी असं सांगावं की त्यांच्या संघटनेसाठी असं तनमन धनानं काम करणारे सत्तेच्या लाभाच्या शिवायचे कार्यकर्ते किती आहेत, ते किती निर्माण करू शकले, ह्याचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. हा आक्षेप आहे त्यांचं. हे जे काही संपत्तीचं जे समोर आलेलं आहे हा विषय तुलनेनं छोटा आहे, हे कबूल आहे. पण ही तुमची नैतिकता आहे कारण की तुमची पार्श्वभूमी चळवळीची आहे. म्हणून डावे असो, समाजवादी असो, म्हणजे समाजवादी असो, साम्यवादी असो, या सगळ्यांनी आणि संघवाले असो, या सगळ्यांनी त्यांच्या म्हणून ज्या काही संघटना आहेत, ठीक आहे, संघची व्याप्ती खूप मोठी आहे, त्या तुलनेनं कम्युनिस्टांच्या ज्या सगळ्या युनियन आहेत त्यांची तुलनेनं कमी आहेत, किंवा समाजवाद्यांच्या सेवा दलाची तर अजूनच कमी आहे, पण ती आहे प्रत्यक्षात. काँग्रेसच्या सेवादल नावाचा फक्त कागदावरती अस्तित्वात आहे, त्याचं काहीही कुठेही काम आढळून येत नाही, त्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आढळून येत नाही. याच पद्धतीने बच्चू कडून याचं उदाहरण द्यावं की तुमची म्हणून जी काही प्रहार संघटना होती आज तिचं काम कशा पद्धतीनं काय चालू आहे, तिचे कोण कार्यकर्ते काम करत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जी चळवळ केली होती ती सत्तेच्या खुर्चीसाठी केली होती का, असा प्रश्न त्यासाठी निर्माण होतो. म्हणून त्यांच्यावरती हा आक्षेप. म्हणजे तुम्ही चळवळीसाठी गोड असता आणि सत्तेची खुर्ची मिळाली की तुम्ही कसे कडू बनता, म्हणजे त्याच्यासाठी फायदे घेण्यासाठी त्याच्यावरची ही उसंतवाणी. संघर्षात गोड, सत्तेसाठी कडू, संपत्तीही जोडू स्वतःसाठी. एखाद्या फ्लॅटचा पडला विसर, तत्वाला कसर लागलेली. ढेकणांच्या संगे भंगला तो हिरा, नेता शोभे खरा राजकीय.
चळवळीचा हात चाले अट्टहास, मंत्रीपद खास मिळो जरा. चळवळीसाठी मोक्ष बने खुर्ची, कार्यकर्ता खर्ची पडे इथे. आधी चळवळ लोकांचा आवाज, मग बने खाज सत्ताकांक्षी. सत्तेची मेनका चळे विश्वामित्र, पुरातन सूत्र कांत म्हणे, पुरातन सूत्र कांत म्हणे. हा आक्षेप त्याच्यामुळे समोर येतो आहे की ही जी काही सत्तेची मेनका तुमच्यासमोर नृत्य करायला लागली, की तुमचं म्हणून जे काही सगळं नैतिकता होती सत्तेची, ती सगळं ते जे तपश्चर्या होती ती भंग पावली आणि तुम्हाला पण बाकीच्या सर्वसामान्य नेत्यासंगे, म्हणून तो जो आपल्या संत वचनातलं ते उक्ती आहे, ढेकणाच्या संगे भंगला तो हिरा, तसं तुमचं झालेलं आहे. तुम्ही पण बाकीच्या नेत्यांसारखे तुमचे पाय मातीचे आहेत आणि तुम्ही त्याच पद्धतीने वागत आहात असं त्याच्यातून सिद्ध होत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.